हे मतांचं अपील करताना माझ्यासाठी अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, जे मी आत्ता बोलताना बाजूच्या भागातही बोलून आले की एकीकडे काल संविधान दिवस साजरा झाला, भाजपा सांगते की नाही नाही आम्ही थोडीच संविधानाला काही धक्का लावतोय, पण कशा पद्धतीने रोज संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न या सगळ्यांकडून होतोय ते आपण रोज बघत आहोत। या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक पक्ष कमालीचा संयम आणि शिस्तबद्ध नेतृत्व घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत। आणि ही वाटचाल करत असताना अंबरनाथ नगर परिषदेमध्ये खरं तर 7.5 वर्षांनी निवडणूक आली आहे। 7.5-10 वर्ष इकडे हो, म्हणजे बघा की भाजपा काय सत्तेचा अजस्त्र वापर करू शकते। कारण प्रशासक नेमल्यानंतर जी सगळी जबाबदारी आहे ती भाजपची जबाबदारी आहे, पण मधल्या काळात इथे काय काय घडलं हे मी वेगळं सांगायची गरज नाही की बाहेर आपल्याला प्रत्येक पोलवर कुणी कमळावर कुणी अजून कशावर विराजित असे त्यांचे फोटो दिसत आहेत, पण ज्या पोलला फोटो लावलाय त्या पोलवर लाईट लागते का हे पहिल्यांदा चेक करा की ज्या पोलवर त्यांनी फोटो लावलेला आहे, किंवा ज्या रस्त्यावर हे पोल लावलेले आहेत त्या रस्त्यांवरतून जो फुफुटा उठत आहे त्याच्यावर साधं डांबर अंथरायचं औदार्य या लोकांनी दाखवलं का? ज्यांनी गद्दारीचं डांबर आपल्या तोंडाला लावून घेतलं त्यांनी रस्त्यावर मात्र अजिबात डांबर अंथरायचं काम केलं नाही। ही सगळी माणसं, जी माणसं वारंवार फक्त आणि फक्त दहशतीच्या बळावर इथं राजकारण करू पाहत आहेत, वाळेकरनं किनीकरची जिरवायची, किनीकरनं वाळेकरची जिरवायची आणि दोघांचा धुला चालू द्यायचा। कधी वाळेकर जर फार आती करायला लागला की तिकडून त्यांनी सांगायचं गायब करेल रे तुला, गायब करेल, नीट राहा बघ। तरी पण त्याने किनीकरची काय ठासायची ती ठासायचीच। यावेळेला किनीकर त्याची ठासायला बसेल, पण दोघांना माहित नाही की रवींद्र चव्हाण त्या दोघांची ठासायला बसलेले। हे फार भारी आहे। आता या सगळ्यांच्या मध्ये ते सांगतात की नाही आम्हाला संस्कार कळतात। बघा हा, ह्यांना खरंच हिंदुत्व कळतं का? म्हणजे हिंदुत्व हा खरं तर श्रद्धेचा विषय असला पाहिजे, पण हिंदुत्व यांनी सगळा मार्केटिंगचा फंडा करून टाकला। हिंदुत्व हा यांच्यासाठी एक मार्केटिंग अजेंडा झाला। काल तर कुणाचे तरी हातच थरथरत होते बाबा, मला कमालच वाटली। असे आकाशात म्हणजे हात असा 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 थरकरणं मी समजू शकते, हात असा नागमोडी मैं शायर हूं तू मेरी शायरी असा कसा हात वळवळू शकतो, मला कमाल वाटली। म्हणजे जे हात मणिपूरच्या माय मावल्यांच्या अंगावरचं वस्त्रहरण होत होतं आणि त्यांची धिंड काढली जात होती तेव्हा जे हात थरथरले नाही, जे हात बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांची मिरवणूक काढताना आणि त्यांना पेढा भरवताना जे हात अजिबात थरथरले नाही, जे हात इथल्या चिमुरडीवर अत्याचार करणारे लोक किंवा इथल्या तरुणाईला ड्रग्सच्या नादी लावून इथली सगळी तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्ज तस्करांना प्रवेश देताना जे हात अजिबात थरथरले नाही, ज्या पालघर साधू हत्याकांडाचा विषय करून यांनी अक्षरशः थैथयाट केला होता, त्या पालघर साधू हत्याकांडामधल्या काशीनाथ चौधरीला प्रवेश देताना ज्यांचे हात अजिबात थरथरले नाही त्यांचे हात काल असे 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 नागिन स्टाईल मध्ये कसे काय हलत होते मला कळलं नाही। म्हणतात ना, सरावल्या हातांनाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा। काय माणसं आहे ती, म्हणजे किती नौटंकी करू शकतात, किती नाटकं करू शकतात। खरं तर धर्म ही जगण्याची गोष्ट आहे, धर्म ही आचरणात आणण्याची गोष्ट आहे, पण धर्म हे राजकारणाचं प्रोडक्ट म्हणून जी भाजपा वापरते, ज्या भाजपाकडे शुचिता नावाची गोष्ट नाही, तत्वनिष्ठता नावाची गोष्ट नाही, जी तत्वनिष्ठता लोकनेते मुंडे साहेब किंवा लोकनेते प्रमोद महाजन किंवा अटलजींच्या काळात होती, ती तत्वनिष्ठता ज्या भाजपाने केव्हाच विकून खाल्ली, ज्या भाजपाचा नेता इथं मुख्यमंत्रीपदी बसतो पण इथल्या नगरांमधून ज्या लोकांच्या नेमक्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत, या लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत ते ज्या नेत्याला कळत नाही, इथल्या लोकांच्यासाठी सगळ्यात मोठी अंबरनाथची आज घडीला गरज काय असेल तर ती म्हणजे आरोग्य, शिक्षण, रस्ते ही तर गरज आहेच आहे, पण त्याही पेक्षा जास्त मोठी गरज काय आहे तर इथल्या गुंडागर्दीपासून अंबरनाथकरांना वाचवणं गरजेचं आहे। एक भयमुक्त निर्भय वातावरण इथं देणं गरजेचं आहे। आणि गुंड कुणाचे?
तर गुंड भाजपचेच, गुंड कुणाचे, तर गुंड शिंदेचे, यांचा गँगवर चालू, जे लोकसभा आणि विधानसभेला एकत्र तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा म्हणून एकमेकांच्यासाठी मतं मागत होते, ते आता एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांच्यासाठी तुला मी आधी पुरतो का मी तुला पुरतो अशा पद्धतीनं एकमेकांना बर्बाद करण्याची भाषा करतायत. बरं, ही बर्बादी कुणासाठी? ही बर्बादी लोकांसाठी आहे का? ही बर्बादी लोकांच्या प्रश्नावर आहे का? हे लोकांच्यासाठी बोलू शकतात का? हे लोकांचे प्रश्न मांडतायत का? तर हे लोकांचे प्रश्न मांडत नाहीत. अंबरनाथच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न यावर ते बोलत नाहीत. अंबरनाथच्या लोकांना इथं उपजिल्हा पातळीचं रुग्णालय, त्या रुग्णालयामधनं खरंच सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळू शकतायत का? इथे असणारी मशीन, ईसीजीची मशीन असेल, एक्सरेची मशीन असेल, एमआरआयची मशीन असेल, या मशीन चालवणारे टेक्निशियन उपलब्ध आहेत का? या मशीन जर नसतील तर कट प्रॅक्टिसच्या नावाखाली खाजगी दवाखान्यांमधून जे अंबरनाथकरांची लूट चालू आहे त्या लुटीबद्दल हे बोलतात का? तर अजिबात बोलत नाहीत. इथल्या लोकांना जो रस्त्यांचा प्रश्न भेडसावतो त्याच्याबद्दल हे बोलतात का? अजिबात बोलत नाहीत. इथल्या एसआरए किंवा अनेक अशा जागा आहेत की ज्या जागांमध्ये अक्षरशः बिल्डरने विळखा घातलेला आहे. बिल्डरच्या पाशात अंबरनाथकरांचा श्वास घुसमटत चाललाय. सगळीकडून लोढा नावाचा अजस्त्र अजगर सगळ्यांना विळखा घालून बसलेला आहे. याच्या विरोधात हे बोलतात का? अजिबात बोलत नाहीत. ते बोलतात कुणाबद्दल? बघा, ज्यांना खरंच लोकांच्यासाठी काम करायचं असेल ते लोकाभिमुख प्रश्नाबद्दल बोलतील. पण ना शिंदे लोकाभिमुख प्रश्नाबद्दल बोलतात, ना फडणवीस लोकाभिमुख प्रश्नाबद्दल बोलतात. फडणवीस तर बिचारे सतत 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 एका न्यूनगंडाने ग्रासलेले आहेत. म्हणजे अडचण काय आहे की आपले प्रश्न आपण मांडायचे कुणाकडे? तर फडणवीसांना वेळ नाही. त्यांचा अख्खा वेळ त्यांची खुर्ची वाचवण्यात जातोय. सतत ते भयग्रस्त असतात की माझ्या खुर्चीवर कोण बसेल. संगीत खुर्ची सारखं, मी जरा उठलो तर तावडे बसेल का? पाठव त्याला दिल्लीला. मी जरा उठलो तर लगेच पंकजा मुंडे बसेल का? आवाज बंद करून टाका. मी जरा उठलो तर चंद्रकांत पाटील, लगेच चंद्रकांत पाटलांच्या मागे निलेश घायवळ बिवळ सगळं शुक्ल काष्ट लावून टाका. पण राम शिंदेचं नाव आलं की गप बसा. मग चौकशी पुढे नको. राम शिंदे त्यांचा ब्ल्यू आईड बॉय आहे. काय पद्धतीचं राजकारण करतात. मुरलीधर मोहोळचं जरा कौतुक होतंय का? लगेच त्याच्या मागे लागा. जो कोणी मुख्यमंत्री पद आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये अब नंबर एक ना तेरा है. कारण तुम्ही पहिला एपिसोड केला होता वाया सुरत गुवाहाटी. त्या वाया सुरत गुवाहाटीचा दीर्घांक अंक दुसरा सुरू होतोय तो उदय सामंतांच्या माध्यमातून होय. पुन्हा एकदा बरं, इकडे हे भयग्रस्त आहेत की आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचेल का? त्यामुळे ते वेगवेगळे पक्ष फोडत आहेत. पक्ष फोडून झाले एवढ्याने कुठे भागतंय त्यांचं? आता ते कुटुंबही फोडतात. काल बघितलं असेल आपण की काय पद्धतीने निलेश राणे पैसे दाखवत होते. पैसे कुणाचे? तर भाजपचे दाखवत आहेत. आणि ते सांगतात की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचे हे लोक बघा कसे बदमाश आहेत. भाजपने एक बदमाशपणा केलेला आहे आणि भाजपा बदमाशपणे पैसे काढत आहे. कोण सांगते? निलेश राणे. कोण निलेश राणे? ज्यांचा बाप भाजपात आहे ते निलेश राणे. ते सांगतात की भाजप बदमाश आहे. ज्याचा भाऊ भाजपात आहे ते निलेश राणे सांगतात की भाजप बदमाश आहे. म्हणजे पक्ष तर फोडले, पण भावाला भाऊ ओळख देणार नाही अशी व्यवस्था फडणवीसांनी केली. काय कपट नीती आणि काय षडयंत्रकारी राजकारण करणारा माणूस आहे की भाऊ भावाला ओळखेना गेला, बाप लेकाला ओळखेना गेला, लेक बापाच्या विरोधात जायला लागला. हे सगळ्या राजकारणातनं कधी त्यांना वेळ मिळावा की त्यांनी अंबरनाथकरांचे किंवा हे जे सगळे आमचे निमशहरी भागात राहणारे जे लोक आहेत यांचे प्रश्न त्यांनी कधी सोडवावे? बरं, हे सगळे प्रश्न त्यांच्यातने सुटत नाहीत म्हणून दुसरा जाहिरात करणारा आपण शोधावा म्हटलं की जो दुसरी जाहिरात चालू आहे की ज्यानं सगळी चोराचोरीचाच आणि उचलेगिरीचा धंदा चालू केला, मग आपण त्याच्याकडे प्रश्न मांडावे का? पण त्याची तर अडचण त्याच्याही पेक्षा वाईट आहे. काल परवा ते तिकडे तक्रार घेऊन गेले. सर त्याने असं केलं बघा सर, त्याने माझा शर्ट ओढला, त्याने माझी दाढी ओढली सर, त्याने माझा चष्मा ओढला सर याचं झालंय. त्यांना सारखं यायचं नाही, जा हो तिकडे. फटकारून लावलं राव. अब क्या करे का? आता काय होईल? म्हणजे जर दोघांनाही आपल्या अस्तित्वाचा प्रश्न भेडसावत असेल आणि दोघही एकमेकांची दोर कापण्यामध्ये अत्यंत मशगूल असतील, व्यस्त असतील,
तर अशा दोघांनी खरंच लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा यांना सुचेल का? सुचते का? तर अजिबात नाही. त्यांच्या सगळ्या प्रचार सभा काढून बघा. त्या प्रचार सभांमध्ये ते लोकांचे जे मी आत्ता प्रश्न तुम्हाला सांगते की आरोग्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, ह्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत. ते कापाकापीची आणि जाळाजाळीची भाषा करतात, जाळपोळीची भाषा करतात. एक जण म्हणतोय मी लंका जाळून टाकील, दुसरा म्हणतो मी लंकेत राहतच नाही. वा वा, काय राजकारण आहे. अरे तुम्हाला लंकेत राहायचंय का नाही? लंका जाळायची, राख करायची, काय सगळी राख रांगोळी करायची ती करा ना. पण तुमच्या या राख रांगोळीच्या राजकारणामध्ये इथल्या सामान्य जनतेच्या संपूर्ण जो जीवन जगण्याचा त्यांचा सुरळीत मार्ग आहे, इथली जी लोकशाही संसद व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेची राख रांगोळी कशापायी करताय? इथल्या लोकांना मोकळेपणाने जो श्वास घ्यायला हवा तो श्वास का बरं घेऊ दिला जात नाही? इथे कुणीतरी, मी आता परत नाव विसरले, काय फार गुंडागर्दी आहे, धाक दाखवतो, धाकदपटशा करतो. कसली गुंड ही? जी माणसं शस्त्रांच्या आधारावर धाक दाखवू शकतात किंवा कुठला तरी नेता डोक्यावर हात ठेवतो म्हणून तेवढ्यापुरती फुरफुरत राहतात, अशी माणसं ही खऱ्या अर्थाने ती शक्तिशाली नसतात, सामर्थ्यवान नसतात. मी पुरुषार्थ, मर्द वगैरे असले शब्द अजिबात वापरणार नाही, कारण हे असले सगळे शब्द भाजपच्या त्या सगळ्या बायकांना आपण बहाल करून टाकलेले आहेत. ते माहिती आहे. म्हणजे कधी शिंदेची एखादी बाई काय दांडे बिंडे काहीतरी वेगळी भाषा असते, तर दुसरी एखादी बाई अजून काहीतरी विचित्र भाषा काढत राहते. आणि किती कमाल आहे की इथं ज्याची फार दहशत आहे म्हणे त्याचा पाक टन टनाटन टन करून टाकते. हे वाईटच आहे राव, हे फारच विचित्र आहे. आता अशा सगळ्यांमध्ये परिस्थितीमध्ये दादा हो, मी जाणीवपूर्वक हे उमेदवार पुढे बोलावले. मी जाणीवपूर्वक या सगळ्या उमेदवारांना इथे तुमच्या समोर बोलावलं, कारण मला या सगळ्या उमेदवारांचे चेहरे तुम्हाला दाखवायचे होते. याच्यातले जर चेहरे बघितले तर एकही चेहरा हा ठेकेदाराचा चेहरा नाही, एकही चेहरा हा कुठल्याही बिल्डरचा चेहरा नाही, एकही चेहरा हा कुठल्याही अब्जाधीशाचा चेहरा नाही. हे चेहरे मध्यमवर्गीय चेहरे आहेत, हे चेहरे सर्वसामान्य आहेत. आणि सर्वसामान्यांना असामान्य बनवण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करू शकते. ती ताकद आमच्याकडे आहे. आम्ही बोलायची गरजच नाही. काल कोण सांगत होता त्यांच्यातला एक पोपट, मला वाटते कोण, गुलाबगडी सांगत होता काल की अहो ते राणे तर कोंबड्या विकायचा, हा कोणतरी पानाला चुना लावायचा, हो असं करायचा, तो तसं करायचा, आम्हाला मातोश्रीने दिलं. आत्ता आठवतंय, त्यांनी ठेंगा दाखवल्यावर आत्ता आठवतंय. पण आता त्यांच्याही लक्षात आलं की भाजपने काय राजकारण केलं आणि कशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण करून एकीचं बळ असतं, एकत्र असल्यावर कोणाची हिंमत होत नाही. पण इथेच कल्याण डोंबिवलीमध्ये काय पद्धतीने भाजपच्या लोकांनी शिंदेच्या लोकांना तिंबलाय ते तुम्ही बघितलंय. आता ही तिंबा आता फक्त नुसतं थोडीशी मारहाण झाली असेल, इथून पुढे तुडवा तुडवीचा कार्यक्रम त्यांचा सुरू होईल आणि त्या तुडवा तुडवीच्या कार्यक्रमामध्ये इथल्या लोकशाहीचा चिखल होऊ नये, इथे दलदल वाढू नये. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की या सगळ्यांमध्ये एक नवा अत्यंत विद्रोही परिवर्तनवादी विचार ज्वलंत ठेवायचा असेल तर ती प्रतिकात्मक मशाल पेटत राहिली पाहिजे. ती मशाल पेटवण्यासाठी म्हणून हे उमेदवार मैदानात आहेत. दादा हो, हे उमेदवार मात्र प्रतिनिधी आहेत, हा उमेदवार मात्र प्रतिनिधी आहे, पण चेहरा जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे. ज्या उद्धव साहेबांनी कोरोना काळात केलेलं काम अत्यंत महत्वाचं होतं. महाराष्ट्रातला किंबहुना भारतातला सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश कुठला असेल तर तो महाराष्ट्रातला मुंबई प्रदेश आहे. हा आशिया खंडातली सर्वाधिक लोकसंख्येची घनता ही मुंबई प्रदेश आणि मुंबई प्रदेशमध्ये विशेषतः धारावी वगैरे भाग. परंतु कोरोना सारखा आजार, ज्या आजारामध्ये मानवी संपर्क टाळणेच सगळ्यात मोठं पथ्य होतं, अशा सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणाऱ्या भागामध्ये सगळ्यात उत्कृष्ट काम कुणी केलं तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. दादा हो, या सगळ्यांमध्ये आम्ही बोलायची गरज नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं
की कोरोना काळात जगातलं सगळ्यात चांगलं काम भारतातला एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी केलेलं काम होतं. सगळ्यात आधी जर कोरोनाला अटकाव कुठे आला असेल तर तो मुंबईमध्ये आला होता. ते काम आम्ही केलं होतं. ज्या काळामध्ये एकीकडे गुजरातला प्रेत रस्त्यावर जाळली जात होती, युपी मध्ये प्रेत नदीवर तरंगत होती, त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र प्रत्येकाच्या जात धर्मानुसार संपूर्ण इतमामात गोष्टी घडत होत्या. विशेष प्रत्येकाला कोरोना काळात अगदी अन्न सुद्धा व्यवस्थित मिळेल याची काळजी घेतली जात होती. आणि त्याच काळामध्ये राजकारण करणारे कोण होते तर कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला पैसे देऊ नका, ते पीएम फंडला द्या. अशा पीएम फंडला की ज्याचा नंतर हिशोबच लागला नाही. कॅगने सांगितलं की पीएम केअर फंड नावाची गोष्टच अस्तित्वात नाहीये, किंबहुना ही खाजगी आहे आणि खाजगीला आम्हाला ते हिशोबात धरता येत नाही. एवढा मोठा भ्रष्टाचार ज्यांनी केला, पण जाहिरातही त्यांच्या हातात. जाहिरातीच्या बळावर त्यांनी एकच खोटी गोष्ट जर 50 वेळा सांगितली तर ती लोकांना खरी वाटायला लागते. अशा पद्धतीने त्यांनी कांगावा केला, अत्यंत कागाळ्या सुरू केल्या. एकीकडे कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा उद्धव साहेब प्रत्येक माणसाचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते, तेव्हा त्याच काळामध्ये फडणवीस नावाचा माणूस एक माणूस त्यांच्यापासून कसा फोडता येईल, त्यांच्या नेमक्या आजारपणाच्या काळामध्ये त्यांच्यासोबत कसा त्यांच्या पाठीत खंजीर खुपसता येईल याचा प्रयत्न केला जात होता. ही सगळी माणसं. बरं, ह्यांनी केलं कशासाठी? कुठे आहे तो सचिन जोशी? ज्या सचिन जोशीची चौकशी चालू होती, समृद्धी महामार्ग चालू असताना जो शिंदेचा पीए म्हणून काम करत होता तो सचिन जोशी आता अचानक कुठे गायब आहे? ज्या सचिन जोशीची फाईल होती, ह्या सगळ्यांच्या फाईली होत्या. एकेकाची फाईल तुम्हाला सांगते. हा जो गिरीश महाजन नावाचा माणूस आहे ना, हा माणूस राजकारणी नाहीये, अजिबात नाही. राजकारणी माणूस निवडणुका लढत असतो, फेअर निवडणुका लढतो, जिंकतो. गिरीश महाजन इव्हेंट मॅनेजर आहे. गिरीश महाजनचं काम एवढंच, एक माणूस हेरायचा, त्याच्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी उकरून काढायच्या, मग त्याला ब्लॅकमेल करायचं, त्याला प्रेशराईज करायचं, आणि त्या सगळ्या गोष्टी प्रेशराईज करून चुप बैठो नाही तो कान काटूंगा, बीजेपी में आ नाही तो, म्हणजे ते आता शोलेचा डायलॉग बंद झाला. दूर कहीं अगर कोई करप्शन करेगा तो उसे बीजेपी बोलेगी, बीजेपी में आ जा वरना तेरे घर ईडी आ जाएगी. इथले सुद्धा आपल्यातली अनेक उंदरं त्याच पद्धतीने गेली. काही उंदरांनी उड्या मारल्या. त्यांची नावं या मंचावर घेऊन मला अजिबात माझं तोंड खराब करायचं नाही. कारण आम्ही वारंवार म्हणतो की माणसं चोरायची गरज त्यांना पडते जी माणसं घडवू शकत नाहीत. फडणवीस आयुष्यात माणसं घडवू शकत नाहीत. त्यांचा सगळा वेळ हा फक्त आणि फक्त लोकांची माणसं फोडण्यामध्ये आणि अवैध गोष्टींना सावरून घेण्यामध्ये वेळ जात आहे. पण शिवसेना हा पक्ष माणसं पेरणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी कितीही माणसं चोरली तरी आम्ही जाणार आहोत. आम्हाला त्याने काही फार फरक पडत नाही. पण आम्हाला फरक एका गोष्टीने नक्की पडतो की एवढे कष्ट ज्या वेळेला घेतो, मी लोकसभा आणि विधानसभेच्या प्रचार सभा केल्या आहेत. मी आत्ताही म्हणजे मी आत्ता इकडे येताना काल मी इगतपुरीमध्ये होते, मग मी मनमाडमध्ये होते, त्याच्या आधी मी जामखेड मधली प्रचार सभा आटोपली. मी एका गावामधून जेव्हा फिरते आणि लोकांचा तो सगळा उदंड प्रतिसाद बघते आणि लोक सांगतात, ताई काल इथे भाजपच्या माणसाची होती बरं का सभा, ताई त्यांनी कॉलेजची पोरं आणली होती, ताई त्यांनी 4 बस इकडून आणल्या होत्या धरून, ताई त्यांनी तिकडून माणसं भरून आणली होती, ताई त्यांनी 500 रुपये पगारीनं माणसं आणली होती. असं सगळं असताना सुद्धा की एकीकडे आपल्या सभांना जेव्हा प्रचंड उदंड प्रतिसाद मिळतो, पण निवडणुकीच्या नंतर निकाल लागताना काय घोळ होत आहेत, निकालात काय होतंय नेमकं. आणि मग आम्हाला प्रश्न पडतो की आत्ता खरं तर कोड ऑफ कंडक्ट असताना आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रचार सभेमध्ये कुठल्याही नेत्याने आपलं भाषण चालू असताना मतदारांना कुठल्याही प्रकारे आर्थिक प्रलोभन दाखवू नये. तो आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याला नोटीस गेली पाहिजे. पण बिनधास्तपणे ज्या पद्धतीने, कारण पैशाचा माज आहे, मस्ती आहे, ज्या पद्धतीने सांगतायत की आम्ही तुम्हाला निधी देणार आहोत, निवडून यायचं असेल तर बघा, मत द्यायचा विचार करा,
कारण निधी आमच्या हातात आहे. तुमच्या हातात आहे म्हणजे तुमच्या बापाचा माल आहे का? लोकांनी भरलेले पैसे आहेत ना, लोकांच्या कराचे पैसे आहेत. आणि ते पैसे तुम्ही अशा काही पद्धतीने थाटात सांगता आहात की आम्ही ठरवू. तिकडे दादा पण सांगतात. मला दादांचं तर कौतुक. दादा 2 दिवसापूर्वी म्हणत होते की माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही एका स्वच्छ चारित्र्याच्या आणि अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या. दादाचं तरी म्हणणं ऐकलं पाहिजे की अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या असं दादांनी सांगितलेलं आहे. हे नीट समजून घ्या. परंतु भाजपचं जरा वेगळंच आहे की घोटाळा कितीचा केलाय याच्यावर त्यांच्याकडे पट ठरतं. म्हणजे एखादा जर माणूस म्हटला साहेब काय नाही माझा 5-25 कोटीचाच होता, याला नगरसेवकाचं देऊन टाकरे उमेदवारी म्हणतात ते. साहेब माझा आपला 100-200 कोटीचा होता, याला आमदारकीचं तिकीट दे रे. साहेब माझा 1000 कोटीचा घोटाळा होता, याला स्टेट मिनिस्टर कर. साहेब माझा 5000 कोटीचा घोटाळा होता, याला कॅबिनेट मिनिस्टर कर. साहेब माझा 70,000 कोटीचा होता, याला उपमुख्यमंत्री कर. चल चल चल. ही भाजप आहे. हा भाजपचा विचार आहे. हे तत्वनिष्ठ राजकारण नाही. पण दादा हो, अशा पद्धतीने चोराचोरी किती दिवस करतील? अशा पद्धतीने फंडची धमकी किती दिवस देतील? चंद्रशेखर बावनकुळेंसारखा माणूस सांगतोय. खरं तर बावनकुळे माफीचे साक्षीदार आहेत. फडणवीसांनी जवळजवळ संपून टाकलं होतं या माणसाचं राजकीय आयुष्य. पण त्यांनी नंतर जुळवून घेतलं, त्यामुळे कसे तरी तरलेत. नाहीतर गडकरी तावडे याच्यानंतर बावनकुळेचीच वाट होती. ते बावनकुळे सांगतायत, निवडणुकीत सांगतायत, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सांगतायत ते मांडव टाका रे, पैशाची काळजी करू नका. एक पडदा 50 रुपयाचा पडदा आहे, सांगा काय फरक पडत नाही. निवडणूक आयोगाला मी बोलतो, मी निवडणूक आयोगाला सांगतो, मी राज्यावर बसलोय. म्हणजे काय? निवडणूक आयोगाला मी सांगतो आणि मी राज्यावर बसलोय असं बावनकुळे सांगतायत. काय निवडणूक आयोग काय बावनकुळेच्या घरचा घरगडी आहे होय? म्हणजे आपण आपल्या घरातल्या माणसाला सांगतो की एखादा जो घरातला घरकाम करणारा नोकर असतो, राजू धो चाय ला रे, तसं बावनकुळे सांगणार काय, 50 रुपये का पडदा रे. काय पद्धतीचं राजकारण आहे? ही जी दंडेलशाही आहे, ही जी दडपशाही आहे, ही जी गुंडागर्दी आहे, याच्या विरोधात आम्हाला मशाल पेटवायची आहे. आम्ही का मशाल पेटवू इच्छितो? कारण ही दडपशाही आणि दंडेलशाही ही लोकशाहीला पूरक नाही. लोकशाही व्यवस्थेचा ज्या लोकांनी खेळ मांडलेला आहे, मतदार याद्या अजिबात अपडेट केलेल्या नाहीयेत, अनेक ठिकाणी दुबार मतदार याद्यांचा घोळ घालून ठेवलेला आहे. मुंबई महापालिकेचा विचार केला तर तब्बल 11 लाख मतदार हे दुबार मतदार आहेत. वारंवार निवडणूक आयोगाकडे आम्ही म्हटलं की आम्हाला हस्तक्षेप नोंदवायचा आहे, वेळ द्या. आता कुठे त्यांनी मान्य केलं? कशा पद्धतीने गलिच्छ राजकारण आणि जात आणि धर्माच्या नावावर फक्त भांडणं लावायची. अंबरनाथकरांनी प्रश्न विचारला की अंबरनाथकरांना फक्त भीती दाखवायची. मग धर्माची भीती दाखवायची, जातीची भीती दाखवायची, जातीय दंगली घडवून आणायच्या. अशा दंगली घडवून आणण्यामध्ये हे फार माहिर आहेत. दादा हो, हे विचार करण्यासारखं आहे या सगळ्यांमध्ये की बघा, जे म्हणतायत की आम्ही हिंदू 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 आम्ही हिंदूंसाठी आहोत, त्यांना कधीतरी आपण हा प्रश्न विचारलाय का की बदलापूरचं जे लेकरू गेलं ते हिंदूच होतं, तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? तुम्ही का उभे राहिला नाहीत त्या लेकराच्यासाठी? जी फलटण मध्ये जी संपदा गेली ती हिंदूच होती, काय केलं तुम्ही याच्यासाठी? हे कुठल्या मुद्द्यांवरती उभे राहतात? तर हे जेव्हा 2 पार्ट्या यांना एकीकडची पार्टी हिंदू आणि एकीकडची पार्टी मुस्लिम दिसते तेव्हा हे उभे राहतात. पण जर 2 हिंदूच असतील तर मात्र हे उभे राहत नाहीत, 2 मुस्लिमच असतील तर मात्र हे उभे राहत नाहीत. कारण त्याच्यात यांना पॉलिटिकल मायलेजच दिसत नाही. ते पॉलिटिकल मायलेज यांना जात आणि धर्माची भांडणं लागण्यावर दिसतं. अशी जात आणि धर्माच्या जीवावर आपली राजकीय पोळी भाजणारी माणसं, ही माणसं तुमचे प्रश्न कसे काय समजून घेतील? दादा हो, मी अत्यंत प्रामाणिकपणे, विश्वासाने आणि जबाबदारीने हे सांगू शकते की आम्ही निवडलेले उमेदवार, हे उमेदवार फक्त नगरसेवक म्हणून मिरवण्यासाठी नाही, तर तुमचा प्रत्येकाचा प्रश्न समजून घेण्यासाठी असतील. मला विश्वास आहे की माझा एक माणूस तुमच्यासाठी 24/7 तुमच्या सेवेत असेल.
मला विश्वास आहे की माझ्या कुठल्याही उमेदवाराला तुम्ही अर्ध्या रात्री जरी फोन केला तर ते तुमचा फोन घेऊन तुमच्यासाठी धावत यायला तयार असतील. कारण आम्ही हे नुसतं बोलत नाही, आम्ही करून दाखवतो. आपण सगळ्यांनी ते बघितलेलं आहे की बदलापूरचं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा बदलापूरच्या प्रकरणात सुषमा अंधारे 700 किलोमीटर अंतरावरून इथे आली. इथे उन्हात दिवसभर बसून, काय नाव होतं त्याचं, वामन, वामन म्हात्रे. त्या वामन म्हात्रेवर एफआयआर करण्यासाठी आम्ही थांबलो. पण काय इथली पोलीस यंत्रणा, एका बलात्काराला वाचवण्यासाठी आणि बलात्काराला अभय देणारे लोक जे अत्यंत असंवेदनशीलपणे वागतात अशा लोकांना वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा काय करू शकते. पोलिसांचं तरी बिचाऱ्यांचं काय चुकतंय. कारण पोलिसांनाच किती मान देत आहे सत्तेतले लोक ते आपण बघतोय की ऐन प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री दादा सांगतायत पोलिसांना, हे आमच्या लोकांना खुर्च्या द्या रे, उभे राहा तुम्ही. पोलिसांच्या खुर्च्या काढून घेतात. पोलिसांची काय काय म्हणजे पोलिसांची बडदास्तच काय ठेवतात ते. आणि पोलिसांकडून मग आम्ही काय अपेक्षा करायच्या. डॉक्टर संपदा मुंडेंसारखं प्रकरण होतं ज्याच्यामध्ये पोलीसच आरोपी असतो. बरं, पोलिसांवर आपण काय बोलावं जिथं पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या समोरच गोळीबार होतो. इथेच ना, हेच अंबरनाथ, हेच कल्याण, हेच डोंबिवली, याच ठिकाणी ही सगळी गुंडागर्दी की पोलीस स्टेशन मध्ये लोक एकमेकांना, अरे काय दादागिरी आहे. आणि जर अशी दादागिरी चालत असेल तर सांगा गोरगरिबाला न्याय काय देतील. हे जर एक एफआयआर होण्यासाठी सुषमा अंधारेला याच अंबरनाथ बदलापूर मध्ये जर 7 तास उन्हात बसावं लागत असेल, एका संपदा मुंडेला न्याय मिळावा म्हणून फलटण मध्ये जाऊन तिथे पुन्हा दिवसभर ऊन अंगावर घेत बसावं लागत असेल एका एफआयआर साठी, तर विचार करा माया हो, तुमच्यासाठी तुम्ही सहज पोलीस स्टेशनला गेला तर तुम्हाला ते दाद देणार आहेत का. कारण लगेच फोन, ह्यांचीच माणसं सगळी गुंडागर्दी करणारी. माया हो, आज सगळ्यात मोठा प्रश्न काय असेल तर आमच्या पोरींच्या सुरक्षिततेचा. नो डाऊट ते 1,500 रुपये वगैरे देऊ करताहेत. 1,500 ही रक्कम मोठीच असते, ती आम्ही छोटी आणि क्षुल्लक समजत नाही. 1,500ची रक्कम मोठीच आहे. पण महिन्याला 1,500 म्हणजे वर्षाचे किती झाले माय, 18,000 रुपये. 18,000 रुपये वर्षभराचे पैसे. पण जर महिन्याला 18 ते 25,000ची नोकरीच आपल्याला मिळाली तर 1,500साठी आपण त्यांच्या कच्छपी लागू का. पण ते आपल्याला ते करत नाही. भाजपा पगारी मतदार तयार करत आहे. भाजपा निवडणूक काळात आचारसंहिता चालू असताना सुद्धा ज्या पद्धतीने एक गलिच्छ राजकारण करून, साम दाम दंड भेद असं सगळं करून जे गलिच्छ राजकारण करू पाहत आहे त्याच्या विरोधात आम्ही ही मशाल पेटवायचं ठरवलेलं आहे. आम्हाला लाडक्या बहिणीपेक्षा सुद्धा सुरक्षित बहीण जास्त महत्वाची वाटते. आम्ही त्या सुरक्षित बहिणीसाठी लढणारे आहोत. आम्ही बहिणीसाठी प्रसंगी जीवाची बाजी लावणारे आहोत. आणि त्याच्यासाठी आम्ही श्रेयवादाच्या लढाईत पडणारे नाही आहोत. सध्या क्रेडिट घेण्याचा प्रकार चालू आहे. शिंदे म्हणतात नाही नाही मी मी मी, फडणवीस म्हणतात चाल रे तू कुठल्या कुठं, मी मी मी, मैं बडा की तू बडा. और दोनों म्हणजे काय न बोललेलं बरं. ह्या सगळ्या राजकारणामध्ये, या सगळ्या गलिच्छपणामध्ये खरं तर आम्हाला अपेक्षा होती की आमचे अजून काही साथीदार आमच्या सोबत असायला हवेत. पण नेव्हर माइंड, आम्हाला याचा आनंद आहे की ओरिजिनल राष्ट्रवादी आणि ओरिजिनल शिवसेना एकत्र आहे. आणि त्याही पेक्षा आम्हाला या गोष्टीचा अजून आनंद आहे की वंदनीय बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिले की माझा उजवा डावा हात हा माझ्या सोबत असला पाहिजे, तो उजवा डावा हात म्हणून 2 भावांचे एकीकरण असणं आणि त्या 2 भावांनी एकत्रित येऊन ती ताकद या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे प्रदर्शित करणं ही फार मोठी गोष्ट आहे. या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी, या महाराष्ट्रातून या मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना मराठी माणसाला खऱ्या अर्थाने एक आश्वासक आधार देण्यासाठी जे ताकद आम्ही निर्माण करू पाहतोय, ज्या ताकदीने आणि ज्या पराकाष्ठेने आम्ही लढत आहोत, त्या लढण्यामध्ये आम्हाला तुमचं बळ हवं आहे, आम्हाला तुमची साथ हवी आहे.
ती साथ मागण्यासाठी सुषमा अंधारे इथपर्यंत आली आहे. आम्ही निश्चितपणे ते जे सांगतात ना 2000 3000 1 तारखेला झोपू नका, दाराच्या बाहेर थांबा, तुमच्याकडे लक्ष्मी येणार आहे, नगर विकास खातं आमच्याकडे आहे. अरे तुझं नगर विकास खातं काय फक्त निवडणुकीत पैसे वाटण्यापुरतच आहे का काय? नगर विकास खातं नगराचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे का नाही? आणि निवडणुकीच्या काळात फक्त पैसे दाखवण्यासाठी कसं खातं असू शकतं? आम्ही कदाचित आपल्याला, कारण आम्हाला वाटतं की तुम्ही न विकणारे लोक आहात, तुम्ही विकणारे लोक नाहीत. आणि मी ज्या चळवळीतनं आले ती चळवळ सांगते कि बिकने वाले समाज में दलाल पैदा होते हैं और लड़ने वाले समाज में लाल पैदा होते हैं. तुम्ही लढणारी लोक आहात आणि या लढणाऱ्या लोकांना आम्ही हे सांगू शकतो की होय, आम्ही तुमच्यासाठी कदाचित आत्ता निवडणुकीत 1000 रुपये कमी, कदाचित आत्ता निवडणुकीत जो पैशाचा बाजार आहे त्या पैशाच्या स्पर्धेत आम्ही नसू, पण जेव्हा जेव्हा तुमच्यावर कुठलं संकट येईल तेव्हा ते संकट झेलण्यासाठी तुमच्या आधी आम्ही छातीचा कोट करून तुमच्यासाठी असणार आहोत. माझा प्रत्येक शिवसैनिक तुमच्यासाठी उभा असेल. ज्या ताकदीनं इतक्या कठीण काळामध्ये इथे गुरुनाथ खोतजी असतील, धनंजय बोडारेजी असतील, आमचे अल्ताफ भाई असतील, आमच्या संपदाताई गडकरी असतील, ही सगळीच्या सगळी माणसं ज्या ताकदीने आणि ज्या निष्ठेने इथे थांबलेली आहेत, हे आमच्यासाठी महत्वाचे आहेत. कारण कठीण काळातच माणसाच्या इमानदारीचा आणि त्याच्या निष्ठेचा खरा कस लागत असतो. एरवी चांगल्या काळामध्ये तर सगळेच सोबत असतात, उगवतीच्या सूर्याला सलाम करणारे अनेक जण असतात, पण खरा कसोटीचा काळ असतो की संकट काळामध्ये किती लोक उभे राहतात. अशा संकट काळामध्ये तरीही आम्ही लढायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही लढणार आहोत. आमच्या या लढ्याला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. येणाऱ्या 2 तारखेला मंगळवारी मशाल या चिन्हावर आपल्याला शिक्कामोर्तब करायचे, आपल्याला विजयाची तुतारीही वाजवायची आहे आणि आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथे ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करायचंय. या महाराष्ट्रातलं जे आपण एक भगवं वादळ, एक भगवं तुफान जे बघितलं होतं ते तुफान पुन्हा एकदा जागवायचंय. माझ्या या बोलण्यामुळे कुणाचाही, म्हणजे आपला कोण तो बालू किनीकर, तर मग किनीकर असेल, वाळेकर असेल, तो काय कुरजुले असेल, काय जे असतील ते असतात बिचारी माणसं, त्यात काय एवढं. त्यांचे खबरे खुबरे पण असतात, इकडं फोन रेकॉर्ड करायला बसलेले असतात, काही जण फोन लावून असतात, ऐकताव का काय बोलाली, ऐका जरा. तर असे जो कोणी खबरे असतील, असे जे काही असतील मध्ये आधे सगळे, ज्यांना मधून मधून असं उसळून येत असेल, चिडचिड होत असेल, राग येत असेल, ज्यांच्या भावना कोवळ्या कचकचित भावना दुखावल्या गेल्या असतील, असे सगळे, या सगळ्यांची यापैकी एकाचीही माफी मी अजिबात मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि ठामपणे मानते की होय, 2 तारखेला मंगळवारी ही माणसं जी समोर आहेत, ही माणसं ज्या अंजलीताई राऊत इथे 10 वर्ष नगरसेवक आणि आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून, कॅप्टन म्हणून उभ्या आहेत, एक महिला ज्या ताकदीने आणि निष्ठेने उभी आहे. आपण बघितलं असेल की मागच्या वेळेला आम्ही लोकसभेला जो उमेदवार उभा केला, भलेही हे पैसा आणि रडीचा डाव करून जिंकले असतील, पण ज्या पद्धतीने वैशालीताईने यांना मैदान, ज्याला तानू तानू मारणं म्हणतात, जे यांना पळवलं होतं आणि यांना घाम फोडला होता, तो घाम फोडल्याशिवाय हे उमेदवार थांबणार नाहीत. फक्त आता लक्षात काय ठेवायचंय, आपली निशाणी मागचे, आपली निशाणी मशाल पेटली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.